नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तर चला मग जे काय आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काय आदिवासी पदभरती 2026 असणार आहे याच्यासाठी 40 दिवसांचं जे काही नियोजन असणार आहे, हे नियोजन कसं करावं याबाबतची माहिती पाहून घेऊया। बघा, तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती लाईफ टाइम काय असणार आहे तर व्हॅलिडिटीची एक बॅच आम्ही सुरू करतोय, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने बघा अंगणवाडी सुपरवायझर असेल, एएनएम जीएनएम स्टाफ नर्स असेल, त्याच्यानंतर बघा टीईटी टेट, औषध निर्माता, जलसंपदा, नगर परिषद, एफडीए, त्याचबरोबर आदिवासी बॅच असेल, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, टीईटी टेट, तलाठी, त्याचबरोबर स्वच्छता निरीक्षक, एमपीडब्ल्यू, पशुसंवर्धन पदभरती, महिला व बाल विकास, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन्स आणि एलएसओ ह्या वेगवेगळ्या बॅचेस आपण काय करतोय तर सुरू करतोय। मग ह्या ज्या काही बॅचेस असणार ह्या बॅचेस यांचं एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जे काही बदललेला नवीन जीआर असेल, त्याचबरोबर बदललेला जो काही अभ्यासक्रम असणार आहे याच्या धर्तीवरती आधारित टीसीएस, आयबीपीएस आणि एमपीसी यांच्या एकत्रित अभ्यासक्रमाची सांगड घालून नवीन प्रकारचा सिलेबस निर्माण करून या ठिकाणी आपण काय करत आहोत तर ही बॅच निर्माण करत आहोत। मग यामध्ये तुम्हाला लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामधील लेक्चर्स अवेलेबल होतील, शिवाय हे लेक्चर्स तुम्ही डाउनलोड करू शकताय, मल्टिपल टाइम वेळा पाहू शकताय। या ठिकाणी तज्ञ आणि अनुभवी असा शिक्षक वृंद तुम्हाला एक्सपिरियन्स वाला भेटणार आहे, जो की तुम्हाला वेळोवेळी योग्य त्या पद्धतीने मार्गदर्शन करेल। त्याचबरोबर ऍप्लिकेशन मधील ई बुक्स द्वारे सुद्धा तुमच्यापर्यंत नोट्स सर्क्युलेट केल्या जातात। ज्यांना हार्ड कॉपी नोट्स हव्या असणार आहेत तर त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकताय। शिवाय या ठिकाणी जे काय असणारे आठवड्यातील शेवटचे वीकेंडचे जे काही 2 ते 3 दिवस असतात, या ठिकाणी आपण पीवायक्यू टाइपचे क्वेश्चन सिरीज किंवा तत्सम दर्जाचे किंवा पीवायक्यू क्वेश्चन या ठिकाणी संश्लेषणात्मक पद्धतीने सोडून घेतो। जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर लवकरात लवकर ह्या बॅचेस काय करा, परचेस करा। आता याच्यामध्ये खास माहिती अशी की 3333 रुपयांना सर्व बॅचेस तुम्हाला काय करता असणार आहेत, एकाच वेळी लावता येणार आहेत। मग याची खासियत अशी असणार की लाईफ टाइम साठी ही तुम्हाला बॅच भेटणार आहे। कसं सांगितलं जातं, लाईफ टाइम वन टाइम इन्व्हेस्टमेंट असणार आहे तुमची 3333 रुपयांची, आणि तुम्हाला हे जे काही कोर्सेस आहेत हे लाईफ टाइम साठी भेटणार असणार आहेत। चला पुढे बघा, तर ही जी काही जाहिरात असणार आहे जाहिरातीची तपशील बघा। तर आदिवासी विभाग जो काय असणार आहे, या आदिवासी विभाग महाराष्ट्र शासन याच्या अंतर्गत जे काही चौकीदार पद होतं, या चौकीदार पदाची काय करण्यात आली होती तर पदभरतीमध्ये काढण्यात आली होती। मग आता ह्या पदभरतीमध्ये ग्रुप डी साठी ही पदभरती असणार बघा, एकूण जागा 478, ज्या की पूर्वी 416 होत्या, त्यामध्ये परत 62 जागांची वाढ करण्यात आली। अर्जाची पद्धत ऑनलाईन असणार आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख होऊन गेलेली असणार आहे, 27 मे असणार आहे। ओके, वेतन श्रेणी 15,000 ते 47,000 S1 ग्रेड मधले असणार आहेत। शैक्षणिक व इतर पात्रता लक्षात ठेवायचं, शैक्षणिक पात्रता उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे। राष्ट्रीयत्व तो भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे, त्याचबरोबर तो महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणार आहे। वयोमर्यादा तर 1 एप्रिल 2026 पर्यंत किंवा फॉर्म भरण्याच्या अंतिम तारखेनुसार केली जाईल। खुला प्रवर्ग 18 ते 38 वर्ष असणार आहेत। मागासवर्गीय प्रवर्ग ज्याच्यामध्ये एससी, एसटी, ओबीसी यांच्यासाठी 18 ते 43 वर्षांचा सांगितला जातो। विशेष सवलत नियमानुसार खेळाडू, दिव्यांग आणि माजी सैनिकांना वयामध्ये अधिक सवलत लागू असणार आहे। दिवस 1 ते 10 पहिल्या 10 दिवसांमध्ये बघा काय करायचं आहे, आपल्याला मराठी व्याकरण पूर्ण करायचं आहे, ज्याच्यामध्ये समास, प्रयोग, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, म्हणींचा अभ्यास पूर्ण करा। इंग्रजी व्याकरण ज्याच्यामध्ये टेन्सेस, व्हॉइस, प्रेझेंटेशन आणि व्होकॅब्युलरी वर भर द्या। गणित आणि बुद्धिमत्ता ज्याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, गणिताच्या ट्रिक्स आणि त्याचबरोबर नंबर सिरीज रोज 1 तास तरी सराव करणे गरजेचं आहे। सामान्य ज्ञान, महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास आणि आदिवासी विभागाच्या ज्या काही प्राथमिक योजना असणार या योजनांचा इन डिटेल मध्ये स्टडी करणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर 11 ते 25 दिवस हे जे काही पुढचे 15 दिवस असणार यामध्ये आपल्याला मोस्ट ऑफ ऑल तांत्रिक घटक संपवायचा आहे, ज्याच्यामध्ये आदिवासी विभागाशी संबंधित असणाऱ्या आदिवासी विकास महामंडळ आणि विविध योजना यांची माहिती वाचायची आहे।
मागील वर्षीचे पेपर रेफर करायचे ज्यामध्ये प्रश्नपत्रिका सोडवून कोणत्या घटकावरती प्रश्न विचारले गेलेले असणे त्याचा अभ्यास करा। मराठी आणि इंग्रजी शब्दसंग्रह जो काय असणार आहे दररोज किमान 50 वर्ड्स पाठ करा, वाचा, हे गरजेचं आहे। पुढं 26 ते 35 दिवसांचा शेवटचा कालावधी असणार आहे, तर 26 ते 35 दिवस सराव आणि टेस्ट सिरीजचा काय करायचं असणार आहे तर रेफरन्स घ्यायचा आहे। मॉक टेस्ट दररोज फुल लेंथ मार्क टेस्ट सोडवा, वेळेचे नियोजन यामुळे तुमचं होऊन जाईल। चुका सुधारणे गरजेचे आहे। टेस्ट सोडवल्यावरती कोणत्या विषयात गुण कमी पडतात यावरून तुमचं विश्लेषण करा आणि घटक पुन्हा वाचा। 36 ते 40 दिवस अंतिम उजळणी, तर दिवस 36 ते 40 यामध्ये अंतिम उजळणीमध्ये नवीन काहीही वाचायचं नाही। माझं हे राहिले वाचायचं, माझं ते राहिले वाचायचं, ह्या गुणामुळेच काय राहतंय तर तुम्ही मागे राहताय, तर अशी काही गोष्ट करायची नाही। जे राहिले ते राहू द्यात, परंतु ज्याची तुम्ही रिव्हिजन केले, ज्याच्यासाठी वेळ देऊन तुम्ही तो घटक वाचलेला आहे त्याचीच रिव्हिजन या ठिकाणी पुन्हा पुन्हा होणं गरजेचं असणार आहे। ओके, ते म्हणतात ना प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, तर तसं असणं गरजेचं आहे। या ठिकाणी नोट्स, सूत्रे, चालू घडामोडींवरती लक्ष देणं काय असणार तर केंद्रित करा असं सांगितलं जातं। जर का तुम्हाला हे बॅचेस लावायचे असतील, जॉईनिंग करायचे असतील, ओके, जी लाईफ टाइम बॅच असणार आहे बघा, पुन्हा एकदा सांगतो या ठिकाणी लाईफ टाइम बॅच असणार आहे, वन टाइम इन्व्हेस्टमेंट असणार आहे। ओके, किती असणार आहे 3333 रुपयांसाठी संपूर्ण आयुष्यभरासाठीची तुम्हाला ही काय असणार बॅच असणार जी की 3333 रुपयांमध्ये असणार आहे। ओके, जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आदिवासी परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि योग्य ते अभ्यासाचं नियोजन सांगितल्याप्रमाणे करा, त्याचबरोबर त्याच घटकांवरती काय करा फोकस करा। धन्यवाद। अशीच माहिती घेऊन आपण पुन्हा लवकरच भेटू। बाय।